हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आजच्या लेसनमध्ये आपण काय कव्हर करणार आहे तर मागील एका वर्षामध्ये झालेल्या महत्त्वाच्या निधन वार्ता की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा व्यक्तीबद्दलची माहिती आपण लेसनमध्ये कव्हर करणार आहे. चालू घडामोडी स्पेशल अशा प्रकारचं लेसन असणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण काय करूया, वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. पहिली निधन वार्ता आहे ते म्हणजे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांचं निधन झालं, त्यामुळे ते चर्चेत होते. दुसरं लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला, यांच्यावर जर प्रश्न विचारला ना तर त्यातलं एक वाक्य हे TN शेषन यांचं संपूर्ण नावावर असणार आहे. कारण ते नाव आहे तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन. TN शेषन म्हणजे काय, तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन. त्यांचा जन्म होता तो 15 डिसेंबर 1932चा आणि मृत्यू झालाय तो 10 नोव्हेंबर 2019. TN शेषन का फेमस होते तर ते निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द खूप गाजलेली होती. तर TN शेषन हे कोणत्या बॅचचे IAS अधिकारी होते तर 1955 बॅचचे तमिळनाडू केडरचे IAS अधिकारी होते. आणि त्यांचा जो निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी कितवं तर 10वे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी आपलं काम पाहिलेलं आहे. त्यांचा कार्यकाळ होता तो 1990 ते 1996. आता भारतातले निवडणूक किंग म्हणून त्यांना ओळखलं जातं. का ओळखलं जातं? जेव्हा ते मुख्य निवडणूक आयुक्त पदावर होते तर त्यांनी निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सुधारणा केल्या होत्या, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची होती ते म्हणजे निवडणूक ओळखपत्र सुरू केलं होतं त्यांनी. काय केलं होतं? निवडणूक ओळखपत्र सुरू केलं होतं. दुसरं म्हणजे जे निवडणूक प्रक्रिया आहे ना तर त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली होती. आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली होती ती म्हणजे उमेदवारांच्या जी निवडणूक आहे तर त्याची खर्चाची मर्यादा सुद्धा त्यांनी निश्चित केली होती. त्यामुळे ते जास्त चर्चेत आले होते. तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी 10वे कार्यकाळ पाहिलेला होता. त्याचबरोबर ते भारताचे 18वे कॅबिनेट सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. भारताचं 18वे कॅबिनेट सचिव 1989 साली. 1996 साली त्यांनी केलेल्या शासकीय सेवेसाठी आशियातला नोबेल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो म्हणजे रेमॅन मॅग्सेसे पुरस्कार हा त्यांना प्रदान करण्यात आला होता. म्हणजे रेमॅन मॅग्सेसे पुरस्कार हा त्यांना कधी मिळालेला आहे? TN शेषन यांना 1996 साली. त्या पुढच्या वर्षी म्हणजे 1997 साली त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवली होती, परंतु त्यामध्ये ते पराभूत झाले होते. त्यांचा पराभूत कोणाकडून झाले होते तर KR नारायणन यांच्याकडून ते पराभूत झालेले होते. 17 ऑक्टोबर 2012 रोजी मद्रास उच्च न्यायालयाने TN शेषन यांची नियुक्ती चेन्नईमधलं जे पंचैयप्पा ट्रस्ट आहे त्याच्या हंगामी प्रशासकपदी केलेली होती. TN शेषन यांच्याबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यांचं म्हणजे आत्मचरित्र. द डिजनरेशन ऑफ इंडिया आणि अ हार्ट फुल ऑफ बर्डन हे दोन महत्वाची आत्मचरित्राबद्दल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. द डिजनरेशन ऑफ इंडिया, अ हार्टफुल फुल ऑफ नेशन, अ हार्टफुल ऑफ नेशन बर्डन, हे दोन त्यांची आत्मचरित्र आहेत. एवढं जरी लक्षात ठेवलं तर TN शेषन यांच्याबद्दलचं मोर दॅन इनफ आहे. त्यानंतरची पुढची महत्वाची व्यक्ती होती ते म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटलींचा जन्म 28 डिसेंबर 1952 आहे. मृत्यू हा 24 ऑगस्ट 2019 आहे. 66 वर्षांचे होते. तर अरुण जेटली यांनी कोणती पदं भूषवली होती तर त्यांनी केंद्रीय कायदा व न्यायमंत्री 2003-4 साली भूषवलेलं होतं. 2009 ते 14 या काळामध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते BJPचे. त्यानंतर 2014 ते 16 या कालखंडामध्ये त्यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री म्हणून आपला कार्यकाळ भूषवलेला आहे. 2014 ते 17 केंद्राचे संरक्षण मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांची महत्वाची कारकीर्द आहे ते म्हणजे 2014 ते 2019. त्याचबरोबर केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी कार्यकाळ पाहिलेला आहे. अरुण जेटली यांच्या कार्यकाळात झालेले निर्णय म्हणजे नोटबंदी, GSTचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा तेच अर्थमंत्री असताना झालेलं आहे. जनधन योजना, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे सुद्धा त्यांच्या कार्यकाळात झालेलं आहे. त्यानंतरची पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे सुषमा स्वराज. सुषमा स्वराज यांचा मृत्यू 6 ऑगस्ट 2019 रोजी झालेला आहे. तर त्यांनी प्रवासी भारतीय कार्यमंत्री म्हणून मे 2014 ते जानेवारी 2016 मध्ये काम पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे जसं अरुण जेटली हे राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते 2009 ते 14 या कालखंडात, त्याच कालखंडामध्ये 2009 ते 14च्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या म्हणून सुषमा स्वराज यांनी काम पाहिलेलं आहे. सुषमा स्वराज हे जेव्हा 2003 साली अटल बिहारी वाजपेयींचं सरकार आलं त्याच्यामध्ये त्यांनी 2003 ते 4 मध्ये संसदीय कामकाज मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. 2003 ते 4 मध्ये त्यांनी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 मध्ये ते माहिती प्रसारण म्हणून सुद्धा मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. सुषमा स्वराज जसं शीला दीक्षित हे दिल्लीच्या
मुख्यमंत्री राहिलेत तशा सुषमा स्वराज सुद्धा ऑक्टोबर 1998 ते डिसेंबर 1998 म्हणजे 2-3 महिन्याच्या कार्यकाळासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री त्या राहिलेल्या आहेत. दुसरं म्हणजे त्या 2009 ते 2019 या कालखंडामध्ये त्या खासदार राहिलेल्या आहेत. त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता विदिशा. त्यानंतर मे 1999 ते ऑक्टोबर 1999 मध्ये सुद्धा तो दक्षिण दिल्लीमधून सुद्धा त्या खासदार राहिलेल्या होत्या. त्यामुळे सुषमा स्वराज यांच्याबद्दलची एवढी माहिती तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर निधन वार्तामधली पुढची आहे ते म्हणजे श्रीराम लागू. श्रीराम लागू यांचं निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. आता त्यांनी बऱ्याचशा कालखंडामध्ये किंवा बऱ्याचशा नाटकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आता त्यांनी कुठल्या नाटकामध्ये किंवा काय गोष्टीमध्ये काम केलेलं आहे तर हे पाहूया. भारतामध्ये त्यांनी कुठल्या आल्यानंतर त्यांनी नाट्यसंस्था पुणे आणि रंगायन नाट्यसंस्था मुंबईची यांच्या रंगमंचावर सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी पूर्णवेळ नाट्य अभिनेता म्हणून कधी सुरुवात केलेली आहे तर 1969 मध्ये वसंत खानेटकर लिखित जे नाटक आलं होतं इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून ना त्यांनी आपल्या नाट्यसृष्टीमधलं पूर्णवेळ कार्य अभिनेता म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यानंतर सिंहासन असेल, पिंजरा, मुक्ता यासारख्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. श्रीराम लागू यांच्याबद्दल तुम्हाला आणखी लक्षात ठेवायचं आहे त्यांना मिळालेला फिल्मफेअर पुरस्कार, त्यानंतर कवी कालिदास सन्मान हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती ट्रस्टचा जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाले आहे. श्रीराम लागू यांचे वेगवेगळे लेख आणि मुलाखती यांचा संग्रह असलेलं रूपवेध तसेच लमाण हे त्यांचं आत्मचरित्र खूप फेमस आहे. लमाण म्हटलं की श्रीराम लागू हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ना त्यांनी डॉक्टर म्हणून केलेली आहे. वैद्यकीय महाविद्यालयात ते शिकत होते. तिथून त्यांनी आपल्या नाटकामध्ये काम करायला सुरुवात केलेली होती. त्यांनी सुरुवातीला ना भालबा केळकर यांच्या समेत ना समविचारी वरिष्ठ स्नेहासमेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केलेली होती. 1950च्या दशकामध्ये त्यांनी नाक, कान, घसा याच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण घेतलं होतं. कॅनडा आणि इंग्लंडमध्ये सुद्धा ते केलेले होते. तर एवढं तुम्हाला श्रीराम लागू यांच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची व्यक्ती आहे ती म्हणजे शीला दीक्षित. आता दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दीक्षित यांचं निधन झालं. तर त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद हे 15 वर्ष भूषवलेलं होतं. मृत्यूसमयी त्यांचं वय 81 वर्ष आहे. म्हणजे 1998 ते 2013 या कार्यकाळामध्ये त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. 3 वेळा त्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे. दुसरं म्हणजे दिल्लीमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्ती म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. त्यांचा जन्म हा पंजाबमधल्या कपूरथला या ठिकाणी झाला आहे 1938 साली. शिक्षण सुद्धा त्यांचं दिल्लीमध्येच झालेलं आहे. शीला दीक्षित हा कोणत्या मतदारसंघामधून खासदार झाल्या होत्या तर उत्तर प्रदेशमधला कन्नौज मतदारसंघ आहे. या मतदारसंघामधून 1984 ते 1989 या कार्यकाळामध्ये त्या खासदार राहिल्या होत्या. 1986 ते 1989 या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर शीला दीक्षित हे 2014 साली एका राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती, ती म्हणजे केरळ राज्याच्या राज्यपालपदी. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलेला होता 2014 मध्ये लगेच. परंतु केरळ राज्याच्या राज्यपाल सुद्धा शीला दीक्षित राहिलेले आहेत. यंदाची जी लोकसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये शीला दीक्षित यांचा पराभव केला. कुणी केला तर भाजपचे मनोज तिवारी यांनी त्यांचा पराभव केलेला होता. तर हे एक तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 1984 ते 1989 या कार्यकाळामध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्र आयोगामध्ये 5 वर्ष भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि महिलांच्या समस्याकडे लक्ष वेधलं होतं. तर ही सुद्धा गोष्ट शीला दीक्षित यांच्याबद्दलची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं निधन. त्यांचा जन्म हा 19 मे 1938 रोजी माथेरान येथे एका कोकणी कुटुंबात त्यांचा जन्म झालेला आहे. गिरीश कर्नाड म्हटल्यानंतर नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक, लेखक. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं 81. गिरीश कर्नाड यांना कोणता महत्त्वाचा पुरस्कार मिळाला आहे तर ज्ञानपीठ पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं 1999 साली. कोणत्या योगदानाबाबत तर त्यांनी जागतिक स्तरामध्ये साहित्य आणि कला याच्यामध्ये दिलेल्या योगदानाबाबत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यांना पद्मश्री पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर कानोरू हेगाडिती या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं होतं 1999 मध्ये. तर इक्बाल 2005 साली आलेला चित्रपट किंवा लाईफ गोज ऑन 2009 मध्ये आलेला चित्रपट
एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटामध्ये सुद्धा गिरीश कर्नाड यांनी काम केलेलं आहे. त्यांना फिल्मफेअर पुरस्कार किती वेळा मिळाला आहे तर एकूण 4 वेळा त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. 3 पुरस्कार हे कन्नड चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मिळालेले होते. त्यामध्ये वंशवृक्ष 1972, काडो 1974, त्यानंतर 1980 या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी गोधुली हा चित्रपट होता, ते फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला आहे. उंबरठा हा जो मराठी चित्रपट आहे त्यामध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर निधन वार्तामधली पुढची महत्त्वाची वार्ता आहे ते म्हणजे माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचं निधन झालं. ते 87 वर्षाचे होते. त्यांचं पूर्ण नाव काय? बापू नाडकर्णी या त्यांना निक नेम होतं. त्यांचं पूर्ण नाव होतं रमेश गंगाराम नाडकर्णी. पूर्ण नाव काय होतं? रमेश गंगाराम नाडकर्णी. आता तर न्यूझीलंड विरुद्ध दिल्लीमध्ये जो कसोटी सामना झाला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलेलं होतं न्यूझीलंड विरुद्धच्या. त्यांच्यावरचं एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे त्यांनी सलग 21 षटकं कसोटीमध्ये निर्धाव टाकलेली. तर हे कामगिरी त्यांनी कोणत्या संघाविरुद्ध केलेली आहे तर इंग्लंड संघाविरुद्धच केलेली आहे. 32 षटकं त्या मॅचमध्ये त्यांनी टाकली होती. त्यामध्ये त्यांनी 27 षटकं एकूण 32 पैकी निर्धाव होती. म्हणजे एकही रन दिलेला नव्हता. त्या मेडन ओव्हर होत्या. त्यातले 21 ओव्हर हे सलग मेडन टाकलेलं आहे आणि हा एक आजपर्यंतचा जागतिक रेकॉर्ड आहे. आणि या 32 ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 5 धावा दिल्या होत्या. त्याच्यामुळे बापू नाडकर्णी खूप फेमस झालेले होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे व्यंगचित्रकार विकास सबनीस यांचं निधन झालं. आता हे लोकसत्ताचे माजी व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. यांनी शिक्षण कुठे घेतलं होतं तर जे स्कूल ऑफ आर्ट या महाविद्यालयामधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी सोडून त्यांनी स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून काम केलेलं आहे. आता यांचे आदर्श कोण होते तर बाळासाहेब ठाकरे आणि R.K. लक्ष्मण हे ते सबनीस यांचे आदर्श होते. तर त्यांनी लोकसत्तासह अनेक जे दैनिक आहेत तर त्याच्यामध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांचं एक पुस्तक फेमस आहे ते म्हणजे व्यंगनगरी. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर व्यंगनगरी नावाचं पुस्तक त्यांचं फेमस आहे. हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची निधन वार्तामधली चर्चेतली व्यक्ती होती ते म्हणजे माजी नेव्ही चीफ ॲडमिरल सुशील कुमार. तर हे चर्चेत आलेले होते. निधन झालं त्यांचं 27 नोव्हेंबर 2019 रोजी. 79 वर्षांचे होते. त्यांचा अल्प परिचय जर द्यायचा झाला तर नौदल स्टाफच्या ज्या 16व्या प्रमुख पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळलेला होता. म्हणजे नौदल प्रमुख पद म्हणून त्यांनी 1998 ते 2001 या कार्यकाळामध्ये त्यांनी कार्यकाळ सांभाळला होता. दुसरं म्हणजे ह्या चर्चेत काय होतं तर 1999चं जे कारगिल युद्ध आहे ना तर त्याच्यामध्ये त्यांनी कारगिल युद्धामध्ये नौदल कारवायावर देखरेख ठेवण्याचं काम केलं होतं. त्यामुळे ते खूप चर्चेत आलेली व्यक्ती होती. त्याचबरोबर 2000 ते 2001 मध्ये जवळजवळ संसदेवर हल्ला झाला होता, दहशतवादी हल्ला. तर भारताकडून ऑपरेशन पराक्रम योजना राबवली होती. त्यामध्ये सुद्धा ते होते ऑपरेशन पराक्रम, ज्या संसदेवर हल्ला झाला होता. त्यानंतर चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. त्याचबरोबर त्यांनी लेखन पण केलेलं आहे. म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारित जे पुस्तक होतं ते म्हणजे अ प्राईम मिनिस्टर टू रिमेंबर मेमरीज ऑफ अ मिलिटरी चीफ या पुस्तकाचं लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे सुशील कुमार यांच्याबाबतचं, जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर ज्येष्ठ विज्ञान लेखक खगोल अभ्यासक मोहन आपटे यांचं निधन झालं, ते चर्चेत होते. 81 वर्षी त्यांनी आपल्या निधन झालेलं आहे. तर त्यांची विज्ञान व खगोलशास्त्रामध्ये एक सिरीज होती. त्या सिरीजमधली ना एक श्रृंखला आहे. ती श्रृंखला खूप गाजली. त्या श्रृंखलेचं नाव आहे मला उत्तर हवंय. म्हणजे विज्ञान क्षेत्रामध्ये असलेली पुस्तकांची श्रृंखला मला उत्तर हवंय. या पुस्तकाची एक सिरीज होती. ही त्यांची खूप गाजलेली होती. मराठी बरोबर त्यांनी इंग्रजीमधून सुद्धा 9 पुस्तकांचं लिखाण केलेलं आहे. म्हणजे वैज्ञानिक विषय सोप्या भाषेमधून कसा सांगायचा यामध्ये त्यांचा हातखंडा होता. हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवता येईल. तर त्याचबरोबर त्यांनी भौतिकशास्त्र विभागाचं पण प्रमुख म्हणून केले. म्हणजे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ते म्हणजे ज्येष्ठ लेखिका कथा कथनकार गिरिजा कौर यांचं निधन झालं. त्यांनी एकूण किती पुस्तकं लिहिली तर 115 पुस्तकं लिहिलीत. म्हणजे कथा, कादंबरी, मुलाखती अशा वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी आपली शैली विकसित केलेली होती. आता साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गिरिजा कौर यांना कोणते पुरस्कार मिळालेले आहेत तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ह.न. आपटे
उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार हा महत्त्वाचा मिळालेला आहे. इतर पुरस्कार तर महत्त्वाचे आहेत, परंतु हा ना आपटे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. तर त्यांचं जन्मठेप हे अलीकडचं पुस्तक रिसेंटली चर्चेत आलं होतं. तर ते जन्मठेप या पुस्तकामध्ये ना त्यांनी येरवडा कारागृहातील ज्या कैद्यावरनं 6 वर्ष संशोधन केलं होतं, त्याचं चित्रण त्यांनी जन्मठेप या आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. म्हणजे कैद्याचं आयुष्य कसं, त्यांचा तुरुंगवास कसा याच्यावर ते आधारित होतं. 1968 ते 1978 या काळामध्ये अनुराधा या मासिकाच्या सहाय्यक संपादक म्हणून त्यांनी सुद्धा काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ठाणे येथे झालेलं 84व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा यांनी भूषवलेलं होतं. तर एवढे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्यांच्या महत्त्वाच्या ग्रंथसंपदा म्हटलं तर चंद्रलिपी, चक्रवेध हे चंद्रचे 2 लक्षात घ्या. त्यानंतर गिरिजाघर, देवकुमार, चांदण्याचं झाड, आभाळ माया हे खूप महत्वाचं आहे. आभाळ माया, आभाळ माया. हं? आणि स्वप्नात चंद्र ज्याच्या हे त्यांच्या महत्वाच्या कादंबरी. बालसाहित्यामध्ये झंप्या द ग्रेट, फुलं फुलवणारा म्हातारा, चला उठा जागे व्हा, शब्बास पुंडी शब्बास अशा प्रकारचे त्यांची पुस्तकं होती. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे भाकप नेते गुरुदास दासगुप्ता यांचं निधन झालेलं 83 वर्षांचे होते. आता 1985 पासून ते सलग 5 वेळा म्हणजे 1985 म्हणून ते 5 वेळा खासदार झाले होते. त्या 5 पैकी ते राज्यसभेवर 3 वेळा आले होते आणि 2 वेळा लोकसभेवर आले होते पश्चिम बंगालमधून. हे लक्षात असू द्या. तर विभाजनपूर्व त्यांचा जन्म बांगलादेशात सध्या बांगलादेशमध्ये असणारा जो बारिसाल जिल्हा त्याच्यामध्ये झाला होता. विभाजनानंतर ते भारतामध्ये आलेले होते. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याचबरोबर त्यांनी 2001 मध्ये जे भाकपची कामगार संघटना म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस याचं सरचिटणीसपद सुद्धा स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे कादरी गोपालनाथ यांचं निधन. खूप महत्वाचा पॉईंट आहे, कारण कादरी गोपालनाथ यांना काय म्हणून ओळखलं जातं तर सॅक्सोफोन सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे कादरी गोपालनाथ. तर याच्या सॅक्सोफोनच्या साथीने त्यांनी आपल्या संगीत युगाचा प्रारंभ केलेला होता. मृत्यूसमयी त्यांचं वय 69 होतं. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. तामिळनाडू सरकारचा कलाईमामणी पुरस्कार, कर्नाटकचा कलाश्री पुरस्कार, असे वेगवेगळे पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर निधन वार्तातली पुढची महत्त्वाची निधन वार्ता आहे ते म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन. वयाच्या 89व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं होतं. अरुण काकडे हे संपूर्ण नाट्यसृष्टीमध्ये काकडे काका म्हणून त्यांना ओळखलं जातं. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं जे 94 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन झालं त्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. समांतर मराठी रंगभूमीवर ते कोणत्या वेगवेगळ्या नाट्यसंस्थेचे सदस्य होते तर रंगायन असेल, आविष्कार असेल या महत्त्वाच्या नाट्यसंस्थेचे सदस्य सुद्धा ते होते. त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे तर अमका. अमका हे त्यांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. अमका. संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. झी मराठी जीवनगौरव हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यांचे महत्त्वाचे नाट्यसृष्टीमधले आविष्कार म्हटलं तर तुघलक, शांतता कोर्ट चालू आहे. जरूर लक्षात ठेवा. शांतता कोर्ट चालू आहे याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न येऊन गेलेला आहे. तुघलक, पाहिजे जातीचे, चांगोना, गौराई, मीडिया, बहुबीज आणि सावल्या. तर ह्यातले तर 2 पहिले तरी ॲटलीस्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुघलक, शांतता कोर्ट चालू आहे. अशा अनेक उत्तम नाटकाची निर्मिती त्यांनी केली आहे. पाहिजे जातीचे, चांगोना, गौराई. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे जॅक शिराक यांचं निधन झालं. म्हणजे जॅक शिराक कोण आहेत? आता याचा प्रश्न परीक्षेला ना राज्यसेवा पूर्वलाच तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे फ्रान्सचे 2 वेळा राष्ट्राध्यक्ष राहिले होते, अध्यक्ष राहिले होते. तर वयाच्या 86 वर्षी त्यांचा निधन झालेलं आहे. म्हणजे जेव्हा ज्यूचा नरसंहार झाला होता, त्यामुळे फ्रान्सच्या भूमिकेची कबुली देणारे पहिले नेते असणारे चिराक यांनी 2003 साली जेव्हा अमेरिकेने इराणवर हल्ला केला त्याचा विरोध सुद्धा केलेला होता. तर जॅक शिराक हे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. फ्रान्सचे 2 वेळा अध्यक्ष राहिलेले आहेत. 2007 साली त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार झालेले होते. तर हे जॅक शिराक यांच्याबद्दल आणखी काय महत्त्वाचं आहे तर एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी.जे. खताळ यांचं निधन झालं. आता त्यांचे 100 वर्ष आयुष्य जगलेले आहेत बी.जे. खताळ. तर बी.जे. खताळ म्हणजे कुठल्या राज्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामधून होते तर संगमनेरमधून होते ते आणि गांधीजींचा जो चले जाव चळवळ होता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सहभाग घेतलेला आहे. 1962 ते 80 या कार्यकाळामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुका पक्षातर्फे निवडणुका जिंकलेल्या होत्या. 20 वर्ष ते आमदार सुद्धा राहिलेले
आहेत. त्याचबरोबर त्यांनी यशवंतराव चव्हाण, मानवतराव कन्नमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, ए.आर. अंतोले हे जे 5 मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. म्हणजे सहकार, नियोजन, महसूल, कायदा, न्याय, अन्न व नागरी पुरवठा, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे. 1980 मध्ये त्यांनी शेवटची निवडणूक लढवली आणि त्यानंतर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली होती. तर त्यांनी काही महत्त्वाचे पुस्तकं सुद्धा लिहिली. ती म्हणजे गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, त्यानंतर अंतरीचे धावे आणि लष्करी वेळा. त्यानंतर निधन वार्तामधले आणखी पुढचे महत्त्वाचे आहे ते म्हणजे प्रसिद्ध साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन झालं. ते मृत्यूसमयी त्यांचं वय 77 होतं. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झालेला होता. आता किरण नागरकर यांच्याबद्दल त्यांनी शिक्षण कुठं झालं हे पाहणं गरजेचं नाही. तर त्यांचे जे कुटुंब होतं ना, तर ते ब्राह्मो समाजाची तत्व मानणारं होतं. किरण नागरकरांची पहिली कादंबरी होती जी 1967-68च्या सुमारास आली. त्या कादंबरीचं नाव होतं अभिरुची आणि ही कादंबरी खूप फेमस झालेली आहे. किरण नागरकर म्हटलं की अभिरुची कादंबरी तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे ते रोखठोक लिखाणामुळे जास्त प्रसिद्ध झालेले होते. बेड टाईम स्टोरी ह्या त्यांच्या नाटकाला काही राजकीय संघटनांनी विरोध केल्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली होती. म्हणजे अभिरुची आणि बेड टाईम स्टोरी हे जे नाटक खूप गाजलं होतं आणि चर्चेत राहिलं होतं. त्याचबरोबर त्यांची इतर काही नाटकं म्हणजे कबीराचं काय करायचं, स्ट्रेंजर अमंग कसं, असं ही नाटकं सुद्धा त्यांची खूप गाजलेली होती. त्याच्यानंतर निधन वार्तातली पुढची आहे ती म्हणजे पहिल्या पोलीस महासंचालक कांचन चौधरी यांचं निधन झालं. भारतातील पहिल्या डी-वाय-एस-पी किंवा आय-पी-एस भारतातल्या पहिल्या आय-पी-एस कोण आहेत तर किरण बेदी, दुसरे आहेत ते कांचन चौधरी आणि कांचन चौधरी भारतातल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक राहिलेल्या आहेत. कांचन चौधरी भट्टाचार्य असं त्यांचं माहेर आणि सासर दोन्हीकडचं नाव म्हणून तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. ह्या 1973 सालच्या आय-पी-एस अधिकारी होत्या. जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झालेला आहे. उत्तराखंड पोलीस दलामध्ये महासंचालक पदावर त्यांनी कोणत्या कार्यकाळामध्ये राहिल्यात तर 2004 ते 2007 या कार्यकाळामध्ये उत्तराखंड पोलीस दलामध्ये त्या महासंचालकपदी राहिलेल्या होत्या. बॅडमिंटनपटू सईद मोदी प्रकरण असेल किंवा रिलायन्स बॉम्बे डाईंग प्रकरण असेल याच्यामध्ये त्यांनी तपास केलेला होता. 1997 साली राष्ट्रपतीचं पोलीस पदक सुद्धा त्यांना मिळालेलं होतं. त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरीसाठी राजीव गांधी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. हे सुद्धा तुम्ही आवर्जून ध्यानात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे आधुनिक साहित्याच्या जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं लेखिका टॉनी मॉरिसन यांचं निधन झालं. नोबेल पारितोषिक प्राप्त ह्या लेखिका आहेत. 88 वर्षांच्या होत्या. तर त्यांच्या कोणत्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत तर बी लव्ड, सॉन्ग ऑफ सोलोमन यासारख्या ज्यांच्या कादंबऱ्या खूप गाजलेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा महत्त्वाचं म्हणजे टॉनी मॉरिसन यांनी द ब्ल्यूएस्ट आय ही पहिली कादंबरी लिहिली होती. दी ब्ल्यूएस्ट आय राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी महत्वाचं आहे. पहिली कादंबरी त्यांनी वयाच्या 40व्या वर्षी लिहिली होती. दी ब्ल्यूएस्ट आय ही पहिली कादंबरी होती. त्यानंतर त्यांच्या नोबेल पारितोषिक त्यांना 1993 मध्ये मिळाला. कोणत्या कादंबरीसाठी? फिजनरी फोर्स. फिजनरी फोर्स ह्या त्यांच्या कादंबरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाला होता. साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरलेल्या होत्या. हेही तुम्ही जरूर लक्षात घ्या. नाव काय आहे तर नाव आहे टॉनी मॉरिसन ह्या लेखिका. तर त्यांच्या पहिल्या कादंबरी कोणती तर ब्ल्यूएस्ट आय, फिजनरी फोर्स नोबेल पारितोषिक मिळाला आणि पहिल्या कृष्णवर्णीय महिला की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाल्या होता. त्यानंतर प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचं निधन झालं. तर मोहम्मद जहूर खय्याम हाशमी हे त्यांचं पूर्ण नाव होतं. 19 ऑगस्ट 2019 रोजी त्यांचं निधन झालं. ते वयाच्या 92व्या वर्षी. बालपणापासून त्यांना संगीताची आवड होती. 17व्या वर्षी त्यांनी पंजाबमधल्या लुधियाना या शहरामधून संगीत क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांचे महत्त्वाचे चित्रपट म्हणजे कभी कभी, उमराव जान, नूरी, रझिया सुलताना, बाजार हे महत्त्वाचे चित्रपट आहेत. म्हणजे 1953 मध्ये त्यांनी बॉलिवूड पदार्पण केलं ते 1990 पर्यंत त्यांनी चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना ओळख झाली ते म्हणजे 1961 मध्ये आलेल्या शोला और शबनम या सिनेमाला दिलेल्या संगीतामुळे ते संगीतकार म्हणून त्यांची एक नवी ओळख तयार झालेली होती. त्यांना वेगवेगळे पुरस्कार तर मिळालेले आहेत. त्यामध्ये पद्मभूषण हा महत्त्वाचा पुरस्कार आहे. त्याचबरोबर फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2006 साली त्यांना संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी देण्यात आला होता. 2010 सालचा फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर निधन वार्तातली पुढची महत्त्वाची वार्ता आहे ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं निधन. चित्रपट, रंगभूमी आणि मालिकामध्ये त्यांचं महत्त्वाचं कारकीर्द आहे. तर त्यांनी आपल्या कोणत्या चित्रपटामधून अभिनयाची छाप पाडलेली आहे? आपला माणूस, श्रीराम कोल्हटकर, एक अलबेला,
करले तू बी मोहम्मद यासारख्या चित्रपटामधून त्यांनी आपलं कारकिर्दीमध्ये ठसा उमटवलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक महत्त्वाच्या चित्रपटामध्ये सुद्धा, हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले. .com तर हे एक महत्त्वाचं, उंच भरारी यातल्या चित्रपटांमध्ये त्यांना महत्त्वाचे वाहवा मिळाली होती. तुझ्यात जीव रंगला ही जी लोकप्रिय मालिका होती लेटेस्ट, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आपली भूमिका साकारलेली होती. तर हे तुम्हाला जरूर नाव लक्षात ठेवावं लागेल. ज्येष्ठ अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचं निधन झालेलं. त्यानंतर निधन वार्तातली महत्त्वाची वार्ता आहे ते म्हणजे RBIचे डेप्युटी गव्हर्नर सुबीर गोकर्ण यांचं निधन झालं. तर ते RBIचे डेप्युटी गव्हर्नर कोणत्या कार्यकाळामध्ये होते? नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013. नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 या कार्यकाळामध्ये RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. 2010 साली जेव्हा भारतामध्ये प्रथिनांच्या फुगवटाचा सिद्धांत त्यांनी मांडला होता, म्हणजे लोकांच्या मिळकतीमध्ये वाढ होत असल्याने जनता काय करते, तर अंडी, डाळ, मांस याचा मोठ्या प्रमाणात आहारामध्ये समावेश करते असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ते सुद्धा चर्चेत आलेले होते. त्यांनी BA मुंबईमधल्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून केले, PA आणि PhD अमेरिकेतून केलेली आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे सुधीर गोकर्ण यांच्याबद्दलचं म्हटलं तर नोव्हेंबर 2009 ते जानेवारी 2013 हा कार्यकाळ खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर निधन वार्तामधले पुढची वार्ता आहे ते म्हणजे पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांचं निधन झालं. वयाच्या 86 वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांची महत्त्वाची पुस्तकं कोणती आहेत, तर राजभवन्स इन महाराष्ट्र, ॲनिमल्स इन इंडिया आर्ट, द मेरीटाईम हेरिटेज ऑफ इंडिया, कार्ल केवस ऑफ वेस्टर्न इंडिया, कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी ही त्यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत. लेखनकृती सगळ्यात तयार झाली ती म्हणजे डॉन ऑफ सिव्हिलायझेशन ऑफ महाराष्ट्र. हे लक्षात तुम्ही ठेवू शकता. 2003 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलाय आणि त्यांना चतुरंग जीवनगौरव प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार 2016 मध्ये मिळालाय. परंतु पद्मश्री जरूर लक्षात ठेवा. नाव काय आहे? पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचं आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं. त्यानंतर फॉर्म्युला 1 चॅम्पियन निकी लॉडा यांचं निधन झालं. म्हणजे 3 वेळा ते फॉर्म्युला 1 चॅम्पियन राहिलेले आहेत. निकी लॉडा वयाच्या 70व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. 1900 कोणत्या साली त्यांनी फॉर्म्युला 1चं विजेतेपद पटकावलं होतं? 1975, 77 आणि 1984. याचा उपयोग फक्त तुम्हाला राज्यसेवेसाठी होतो. निकी लॉडा हे नाव. त्याच्यानंतर न्यायमूर्ती B सुभाषचंद्र रेड्डी यांचं निधन झालं. ते चर्चेत होते. ते म्हणजे केरळ आणि मद्रास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश म्हणून ते चर्चेत आलेले होते. दुसरं म्हणजे महत्त्वाचं काय आहे तर त्यांच्याबद्दल चर्चेत व्हायला, तर आंध्र प्रदेशचे जे राज्य मानवाधिकार आयोग आहे ना, तर त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून ते खूप चर्चेत आलेली व्यक्ती होती. न्यायमूर्ती B सुभाषचंद्र रेड्डी. 1966 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशच्या जे बार काउन्सिलमधून वकिली यायला सुरुवात केली होती. 2005 साली तर ते आंध्र प्रदेशच्या राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष झालेले होते. ऑक्टोबर 2000 मध्ये ते आंध्र प्रदेशच्या लोकायुक्त पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. B सुभाषचंद्र रेड्डी यांच्याबद्दल आलं तर तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आंध्र प्रदेशच्या राज्य मानवाधिकार आयोगाचे ते पहिले अध्यक्ष होते. एवढं लक्षात तरी ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर प्रसिद्ध नाटककार कार्तिक चंद्ररथ यांचं निधन झालं. म्हणजे सलग 15 वर्षापासून न चुकता त्यांनी जे इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल असेल किंवा थिएटर ऑलिम्पियाड असेल याच्यामध्ये एकट्यानं हे आयोजन करण्याचं जे श्रेय जातं तर ते कार्तिक चंद्ररथ यांच्याकडे जातं. त्यांनी 500 पेक्षा जास्त नाटकं लिहिलीत आणि दिग्दर्शन केलेत. त्यांनी 1980च्या दशकामधले भगवान जाने मनीषा या नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कोणतं नाटक होतं? भगवान जाने मनीषा या नाटकापासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. ओडिशी संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर पुढची चर्चेतली निधन वार्तामध्ये येतात ते म्हणजे मनोहर पर्रीकर. 17/3/2019 निधन झालं होतं. गोव्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेत. चीफ जस्टिस ऑफ गोवा आपण म्हणतो. राज्यसभेचे मेंबर 2014 ते 17 मध्ये होते आणि मिनिस्टर ऑफ डिफेन्स म्हणून राहिले होते 2014 ते 17. पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले 2000 साली. 2000 ते 2, 2002 ते 5, 2012 ते 14 आणि 2017 ते 19 असे 4 वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते. त्याच्यानंतर देशाचे माजी संरक्षण मंत्री, कामगार योद्धा म्हणून ज्यांना ओळखलं जातं, जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन झालं 29 जानेवारी 2019 रोजी.
1999 ते 2004 या कार्यकाळामध्ये त्यांनी देशाचा संरक्षण मंत्री म्हणून कार्यभार पाळलेला आहे. 1967 ते 2004 या पूर्ण काळामध्ये त्यांनी 9 वेळा लोकसभेचं खासदारपद भूषवलेलं होतं. दुसरं म्हणजे त्यांनी 1994 साली ना जनता दल सेक्युलर ही सोडून समता पार्टीची स्थापना केली होती. त्यानंतर ते 1999 साली जनता दल सेक्युलरचं विभाजन झाल्यानंतर अनेक नेते हे समता पार्टीमध्ये गेलेले होते. समता पार्टीचं नामच म्हणजे आताचं जनता दल युनायटेड म्हणतो. ऑगस्ट 2009 ते 2010 या काळामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांची निवड झालेली होती. बंद सम्राट म्हणून यांना जास्त ओळखलं जातं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे नासाची प्रथम महिला अंतराळवीर जेरी कॉब यांचं निधन झालेलं आहे. कधी निधन झाले? 18 एप्रिल 2019 रोजी. जेरी कॉब हे 1961 साली अंतराळवीर बनण्यासाठी घेतली जाणारी जी परीक्षा आहे ना, त्या उत्तीर्ण करणाऱ्या सुद्धा पहिल्या महिला ठरल्या होत्या. जरूर लक्षात ठेवा, नासाची पहिली महिला अंतराळवीर जेरी कॉब ह्या आहेत. जेरी कॉब. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे राम जेठमलानी यांचं निधन. ज्येष्ठ कायदा मंत्री, विधी तज्ज्ञ म्हणून ज्यांना ओळखलं जातं. 95 वर्ष मृत्यूसमयी होतं. बार काउन्सिल ऑफ इंडियाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. LLBची पदवी त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी वकिली सुरू केलेली होती. राम जेठमलानी यांच्याबद्दल आणखी महत्त्वाचं सांगू शकतो ते म्हणजे 6वी आणि 7वी लोकसभा होती. मुंबईमधून ते भारतीय जनता पक्षाकडून संसदेमध्ये निवडून गेले होते. 2000 वाजपेयींच्या वाजपेयी विरुद्ध ते निवडणूक लढले होते आणि पराभूत झाले होते. 2004 पाहिजे. 14 झाले. 2004 पाहिजे. वकिलीबरोबर राम जेठमलानी यांनी केंद्रामध्ये मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिले. म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली जे NDA सरकार होतं त्याच्यामध्ये त्यांनी कायदा मंत्री व नगरविकास मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. क्रिमिनल लॉयर म्हणून ज्यांना ओळखलं जातं म्हणजे इंदिरा गांधी हत्या खटल्यामध्ये व राजीव गांधी हत्या खटल्यामध्ये आरोपींचे वकील त्यांनी घेतलं होतं. जेसिका लाल खटल्यामध्ये सुद्धा त्यांनी घेतलेलं होतं. किंवा सोहराबुद्दीन हत्याकांड जे जास्त चर्चेत आला होता याच्यामध्ये अमित शहाचं वकीलपत्र सुद्धा त्यांनी घेतलं होतं. त्याचबरोबर चारा घोटाळ्यामध्ये लालू प्रसाद यादव यांचं वकीलपत्र सुद्धा त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2G स्पेक्ट्रम घोटाळा याच्यामध्ये कनिमोळी यांचे वकील होते. किंवा उत्पन्नाच्या अधिक संपत्ती त्याच्याबाबत जयललिताचं वकीलपद त्यांनी घेतलेलं होतं. तर बरेच प्रकरण आहे. सुब्रता रॉय यांचं प्रकरण किंवा आसाराम बापू लेटेस्ट म्हटलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वकीलपत्र घेतलेलं होतं. तर अशा प्रकारे या लेसनमध्ये आपण मागील वर्षामध्ये महत्त्वाच्या ज्या निधन वार्ता आहेत त्या कव्हर केल्या आहेत. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण व्यक्तिविशेष हा टॉपिक पाहणार आहोत. याच्यामध्ये बरेच महत्त्वाचे व्यक्ती आहेत. फॉर एक्झाम्पल शरद बोबडे असतील किंवा TN शेषन असेल किंवा आणि इतर काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत. काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला लेसनमध्ये सांगणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण काय करूया, वेळ न दौडता आपल्या लेसनला आज सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला महत्त्वाच्या व्यक्तिविशेषमधला पहिला टॉपिक येतो तो म्हणजे शरद बोबडे. आता शरद बोबडे भारताचे कितवे सरन्यायाधीश झाले तर 47वे सरन्यायाधीश झालेले आहेत. त्यांचा जन्म हा 24 एप्रिल 1956ला नागपूरचा आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती 1978ला आणि त्याच्यानंतर जवळजवळ 21 वर्ष त्यांनी उच्च न्यायालय असू द्या किंवा सर्वोच्च न्यायालय असू द्या त्याच्यामध्ये वकिली केली. त्याच्यानंतर त्यांना ज्येष्ठ वकील म्हणून मनोनीत करण्यात आलेलं होतं. आता त्यांचा जो कार्यकाळ आहे तर तो कार्यकाळ पाहताना तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, मुंबई उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यामधला त्यांचा जो कार्यकाळ आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या की मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांची नियुक्ती कोणत्या कालावधीसाठी झाली होती तर तो कालावधी आहे 29 मार्च 2000 ते 15 ऑक्टोबर 2012. मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांची नियुक्ती 29 मार्च 2000 रोजी झाली आणि तो कार्यकाळ कधीपर्यंत होता, 15 ऑक्टोबर 2012 पर्यंत होता. त्याच्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश झाले होते. तो कार्यकाळ आहे 16 ऑक्टोबर 2012 ते 11 एप्रिल 2013. लक्षात घ्या, 16 ऑक्टोबर 2012 ते 11 एप्रिल 2013
हा सुद्धा कार्यकाळ तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर 12 एप्रिल 2013ला त्यांची सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशपदी नेमणूक झालेली होती. आणि त्यानंतर 12 एप्रिलपासून आता डायरेक्ट 18 नोव्हेंबरला त्यांनी आपल्या सरन्यायाधीश पदाचा पदभार म्हणजे तेव्हापासून त्यांचे सरन्यायाधीश झालेले आहेत. 18 नोव्हेंबर 2019 ते त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत असणार आहे तर 23 एप्रिल 2021 या काळापर्यंत त्यांचं सरन्यायाधीशपद ते भूषवणार आहेत. त्यामुळे परीक्षेला काय लक्षात ठेवायचं की 18 नोव्हेंबर 2019 ही जी डेट आहे ही सुद्धा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा 29 मार्च 2000 मुंबई उच्च न्यायालयामध्ये आले. 16 ऑक्टोबर 2012 मध्य प्रदेश उच्च न्यायालयामध्ये आले आणि 12 एप्रिल 2013 चारच डेट लक्षात ठेवायचे. 12 एप्रिल 2013, 18 नोव्हेंबर 2019, 16 ऑक्टोबर 2012 आणि 29 मार्च 2000 एवढं लक्षात ठेवा. परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे सध्या ते कोणत्या पदावर आहेत तर महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे चान्सलर म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. आता त्यांनी कोणते महत्त्वाचे खटले लढवले होते त्यावर एक थोडासा जाता उजरता व्ह्यू पाहूया. पहिलं म्हणजे छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना फोडली होती तेव्हा नागपुरामध्ये अधिवेशन सुरू होतं आणि हे पक्षांतर बेकायदा कसं ठरवता येईल यासाठी जे सेनेच्या वतीनं शरद बोबडे यांनी न्यायालयामध्ये खटला लढवला होता. हा पहिला गोष्ट. दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे विरुद्ध नागपूर खंडपीठामध्ये जेव्हा अवमान खटला दाखल झाला होता तेव्हा त्यांची बाजू समर्थपणे मांडणारे बोबडेच होते. हे लक्षात घ्या. दुसरं महत्त्वाची गोष्ट आणखी तुम्हाला काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, शरद बोबडे यांचे वडील जे त्यांना आपण अरविंद बोबडे हे ना कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते तर 1980 ते 90 या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे काय होते महाधिवक्ता होते. कोण? शरद बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे. हेही लक्षात ठेवा. जाता हाय पॉईंट माहीत असू द्या. त्यानंतर चर्चेत आलेली पुढची महत्वाची व्यक्ती त्यांचं नाव आहे परवीन अहंगार. का चर्चेत आहे तर काश्मीरची पोलादी स्त्री म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते चर्चेत येण्याचं रिझन म्हणजे जगामधल्या ज्या 100 प्रभावशाली स्त्रियांची यादी जी बीबीसीनं जे नुकतीच जाहीर केली होती ना त्या यादीमध्ये काश्मीरची पोलादी स्त्री म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या परवीन अहंगार यांची त्यामध्ये निवड करण्यात आलेली होती. आता परवीन अहंगार यांचा जन्म श्रीनगरला झालाय आणि त्या कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ओळखलं जातं तर एपीडीपी. आता ही एपीडीपी म्हणजे काय आहे ते पाहूया. एपीडीपी म्हणजे असोसिएशन ऑफ पॅरेंट्स ऑफ डिसअपेअर्ड पर्सन्स यांच्यासाठी म्हणजे स्वतःच्या 17 वर्षीय जायद अहमद या हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी त्यांनी केलेला जो संघर्ष आहे त्यासाठी परवीन अहंगार यांनी हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी अशा 50 लोकांसोबत एकत्र येऊन 1994 मध्ये या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचा स्वतःचा मुलगा हरवला होता त्याच्यासाठी त्यांनी केलेलं हे संस्था आहे. परत परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे बरं का. काश्मीरची पोलादी स्त्री म्हणून कोणाला ओळखलं जातं तर परवीन अहंगार चर्चेत आले होते कारण बीबीसीनं जे 100 प्रभावशाली स्त्रियांची यादी डिक्लेअर केली होती ना त्यामध्ये त्यांचं नाव आहे. दुसरं म्हणजे आता यांना मिळालेले सन्मान नॉर्वेकडून रॉप्टो प्राइज फॉर ह्युमन राईट्स 2017चा सन्मान मिळालाय. त्याचबरोबर शांततेचा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळाले. पुरस्कार मिळालेला नाहीये. 2005 साली त्यांना नामांकन मिळालेलं होतं. फ्रंटलाईन अवॉर्ड फॉर ह्युमन राईट डिफेंडर हे सुद्धा त्यांना मिळालेलं आहे. परंतु लक्षात होते की शांतता नोबेल पारितोषिकासाठी नामांकन सुद्धा त्यांना मिळालं होतं. त्यांचं नाव काय आहे तर परवीना अहंगार हे नाव आहे. काश्मीरची पोलादी स्त्री. त्याच्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख हे आता केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. आता लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर जे माजी संरक्षण सचिव आहेत आर के माथुर यांची लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून सध्या नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश ज्या गीता मित्तल आहेत ना मित्तल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. आता ह्यांच्याबद्दल सांगायचं झालं आर के माथुर तर त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधला आहे 25 नोव्हेंबर 1953ला. त्यांनी IIT कानपूर आणि IIT दिल्ली या दोन्ही ठिकाणामधून शिक्षण घेतलेलं आहे. आता 1977च्या बॅच त्रिपुरा केडर बॅचचे ते IAS अधिकारी आहेत आर के माथुर. किती सालचे? 1977. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आणखी 2-3 गोष्टी सुद्धा लक्षात घ्या. परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक. तर डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2006 या कालावधीमध्ये ते त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव होते. कालावधी लक्षात घ्या. डिसेंबर 2003 ते ऑक्टोबर 2006 या कालावधीमध्ये ते त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव होते. त्याचबरोबर त्यांनी नंतर नोव्हेंबर 2011 ते 30 सप्टेंबर 2012 या कालावधीमध्ये त्यांनी
सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभाग आहे ना त्याचं सचिव म्हणून काम पाहिलं होतं. मे 2013 मध्ये त्यांची नेमणूक संरक्षण सचिव म्हणून करण्यात आली होती. ते मे 2013 ते मे 2015 या कालावधीमध्ये त्यांनी संरक्षण सचिव म्हणून कामकाज पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर तेव्हा जे रिटायर झाले ते रिटायर झाल्यानंतर त्यांची 2015च्या डिसेंबर महिन्यामध्ये मुख्य माहिती अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यामुळे R.K. माथुर हे नाव लक्षात ठेवा, का महत्वाचं आहे तर ते लडाखचे पहिले नायब राज्यपाल ठरलेले आहेत. यांचा कार्यकाळ थोडा लक्षात घ्या. त्रिपुरा राज्याचे मुख्य सचिव, सूक्ष्म लघु मध्यम उद्योग विभागाचे सचिव आणि संरक्षण सचिव हा घटक आणि मुख्य माहिती अधिकारी. त्यानंतर गिरीशचंद्र मुर्मू यांची जम्मू काश्मीरच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. आता हे सुद्धा 1985 गुजरात कॅडरचे अधिकारी होते. 1985 बॅचच्या गुजरात कॅडरचे IAS अधिकारी होते गिरीशचंद्र मुर्मू. आता हे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश जो पहिल्यांदा झाला त्याचे पहिले नायब राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी शपथ घेतली 31 ऑक्टोबर 2019ला. कारण 31 ऑक्टोबर 2019लाच जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झालेलं आहे. त्यांना शपथ कोणी दिली? गीता मित्तल यांनीच दिलेली आहे. जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आहेत गीता मित्तल यांनी त्यांना नायब राज्यपाल पदाची शपथ दिलेली आहे. आता दुसरी लक्षात घ्या की 59 वर्षीय वयाचे मुर्मू हे भारतातील सर्वात तरुण गव्हर्नर ठरलेले आहेत. हेही जाता लक्षात घ्या. यांचा जन्म हा ओडिशाचा आहे 21 नोव्हेंबर 1959 मध्ये. आता मोदी जेव्हा गुजरातचे जेव्हा मुख्यमंत्री होते ना तर तेव्हा मुर्मू गिरीशचंद्र मुर्मू हे त्यांचे अतिरिक्त प्रधान सचिव होते. तर हे लक्षात घ्या. 2015 मध्ये त्यांनी ईडी म्हणजे काय, इन्फोर्समेंट डायरेक्टरेट याचे डायरेक्टर म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे गिरीशचंद्र मुर्मू, R.K. माथुर ही दोन्ही नावं परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. नंतर जाता एक पॉइंट तो म्हणजे राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार होते तर 135व्या कलमानुसार. आणि केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासक नेमायचा असेल किंवा उपराज्यपाल नेमायचा असेल तर त्याची नियुक्ती राज्यघटनेच्या 239 कलमानुसार होते. म्हणजे 155 कलम हेही तुम्हाला तेवढंच महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर 239 कलम ही त्याचबरोबर आहे. का महत्वाचं आहे तर 239 केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक किंवा उपराज्यपाल यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे केली जाते 239 कलमानुसार. आणि 155 कलमानुसार काय केलं जातं तर राज्याचे राज्यपाल आहेत ना तर त्यांची नेमणूक केली जाते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते दासगुप्ता यांचं निधन झालेलं आहे. दासगुप्ता म्हणजे गुरुदास दासगुप्ता, म्हणजे जे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भाकप आणि माकप अशा दोन पक्ष आहेत. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते माजी खासदार गुरुदास दासगुप्ता यांचं निधन झालेलं आहे. लक्षात ठेवायची तारीख कशी आहे माहिती आहे का, जेव्हा जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश झालं त्याच दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे. ते म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 हे तुम्हाला लक्षात ठेवू शकता. आता त्यांचा जन्म ना सध्या बांगलादेशामध्ये असलेला जो बरिशाल जिल्हा आहे तर त्या बरिशाल या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता 3 नोव्हेंबर 1936ला. जेव्हा भारताची फाळणी झाली त्यानंतर आई वडील आणि ते भावंडासह पश्चिम बंगालमध्ये स्थलांतरित झाले होते, तेही लक्षात घ्या. दुसरे आता काही महत्त्वाच्या गोष्टी ह्यांच्याबद्दल ना बऱ्याच गोष्टी अशा इम्पॉर्टंट आहेत की ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातली पहिली महत्त्वाची म्हणजे 1985 पासून सलग 5 वेळा ते खासदार होते. 1985 पासून सलग 5 वेळा ते खासदार. आता त्या 5 वर्षाची तुम्ही जर फोड केली तर 3 वेळा ते राज्यसभेवर होते 1985 ते 2000 या काळात. म्हणजे 1985 पासून 2000 या काळामध्ये ते राज्यसभेवर होते. 2 वेळेस ते लोकसभेवर सुद्धा गेलेले आहेत खासदार म्हणून 2004 ते 2014. तर 1985 पासून सलग जसं म्हटले, परंतु 2000 ते 2004 मध्ये नाही. तर लक्षात काय ठेवायचं, 1985 ते 2000 राज्यसभेवर खासदार होते, 2000 ते 2014 लोकसभेवर ते खासदार होते. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी त्यांना गुरु या नावानं संबोधत असत, हेही जाता लक्षात घ्या. त्यानंतर 2014ची लोकसभा निवडणूक प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी निवडली. त्याच्याबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे 1964 मध्ये जेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष याच्यामधून एक मोठा गट बाहेर पडला तो होता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष. या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये ते गेलेले नाही. मूळ जो भारतीय कम्युनिस्ट पक्ष होता ना तर त्याच पक्षामध्ये ते राहिलेले होते.
2001 मध्ये ना जे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, त्याला आपण आयटक म्हणतो, तर या भाकपची जी कामगार संघटना याचे सरचिटणीस म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आता आयटकची स्थापना कधीची आहे? आयटकची स्थापना आहे 1920. का महत्वाचं आहे? तर 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्याला यावर्षी, त्यामुळे आयटकची स्थापना 1920 हे लक्षात घ्या. आयटकचे पहिले अध्यक्ष होते लाला लजपत राय, हेही जाता लक्षात घ्या. त्यानंतर 2G घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेली जी संसदेची संयुक्त समिती होती, याचे सदस्यत्व सुद्धा गुरुदास दासगुप्ता यांनी भूषवलेलं आहे. लक्षात घ्या, 2G घोटाळ्यासाठी चौकशीसाठी नेमण्यात आलेली संसदेची संयुक्त समिती, याच्यामध्ये सुद्धा ते सदस्य होते. त्याचबरोबर कोलकाता क्रिकेट क्लबचे ते पदाधिकारी म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. तर गुरुदास दासगुप्ता यांच्याबद्दल ॲटलिस्ट एवढ्या तरी गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, तो म्हणजे फादर रुमाल्ड डिसोजा यांचं निधन झालेलं आहे. आता 1958 मध्ये बेल्जियममध्ये ते ख्रिस्तू धर्मगुरू बनले होते. 62 मध्ये ते भारतात आले होते. त्याच्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अगोदर त्यांनी मानसशास्त्र आणि व्यवस्थापन शास्त्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यांनी स्थापन केलेल्या ज्या 4 संस्था आहेत ना, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. नाव लक्षात घ्या, फादर रुमाल्ड डिसोजा. आता त्यांनी स्थापन केलेल्या ज्या संस्था आहेत ना, तर त्यातली पहिली महत्त्वाची संस्था आहे ती म्हणजे झेवियर सेंटर ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च गोवा 1978, गोवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट पणजी 1993, झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट भुवनेश्वर 1989 आणि मॅरिन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ केअर मॅनेजमेंट गोवा, हे त्यांनी वेगवेगळ्या संस्था स्थापन केलेल्या होत्या. फादर रुमाल्ड डिसोजा यांना 2010 साली पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं होतं. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, ते म्हणजे 10वे मुख्य निवडणूक आयुक्त TN शेषन यांचं निधन झालेलं आहे. आता मुख्य निवडणूक आयुक्त हा त्यांचा कार्यकाळ जर बघितला 90 ते 1996 मध्ये. त्यांचा जन्म आहे 15 डिसेंबर 1932 केरळमधला. आता त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, ते आपण आता क्रमानं पाहूया. आता 10वे मुख्य निवडणूक आयुक्ताचा त्यांचा जो कार्यकाळ होता, तर तो होता 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996. या कालावधीमध्ये ते भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आता TN शेषन यांचं पूर्ण नाव जर बघितलं, तिरुनेलाई नारायण अय्यर. आता हे नाव लक्षात ठेवा, परीक्षेसाठी असं इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तिरुनेलाई नारायण अय्यर म्हणजे TN शेषन. यांचा जन्म 15 डिसेंबर 1932 रोजी केरळ राज्यातला जो पल्लकड जिल्हा आहे, या एका गावामध्ये त्यांचं शिक्षण झालेलं होतं. आणखी एक महत्त्वाचा पॉईंट त्यांच्याबद्दल, तो म्हणजे निवृत्तीनंतर TN शेषन यांनी ना देशभक्त ट्रस्ट याची स्थापना केली होती. कुठल्याची? देशभक्त ट्रस्ट. आणि त्यांना रेमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं 1996 साली. लक्षात घ्या, 1996 साली रेमन मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. त्यांचा कार्यकाळ जर तुम्ही बघितला, 1955 साली भारतीय प्रशासकीय सेवेत आले. त्याच्यानंतर 1969 साली भारतीय अणुऊर्जा आयोगाचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेलं, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कुठल्या कुठल्या विभागामध्ये त्यांनी सचिव म्हणून काम केलेलं आहे, असा अवघड जर प्रश्न विचारायचा झाला तर विचारला जाऊ शकतो. तर 1969 साली त्यांनी भारतीय अणुऊर्जा आयोगाचं जे सचिवपद स्वीकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1972 ते 76 याच्यामध्ये अंतराळ संशोधन विभागाचे संयुक्त सचिव राहिले होते. अंतराळ संरक्षण विभागाचे ते संयुक्त सचिव राहिले होते. म्हणजे पहिल्यांदा 1955 भारतीय प्रशासकीय सेवेत आले, 1969 अणुऊर्जामध्ये गेले, त्याच्यानंतर 1972 ते 76 अंतराळ संशोधन विभागाचे संयुक्त सचिव होते. त्याच्यानंतर 1980 ते 1985 याच्यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचं सचिवपद त्यांनी भूषवलेलं आहे. 1985 ते 1988 ते संरक्षण मंत्रालयाचे सचिव झाले. म्हणजे क्रम कसा आहे त्यांचा? पहिल्यांदा अणुऊर्जा, मग अंतराळ संशोधन, मग पर्यावरण आणि मग संरक्षण. अणुऊर्जा, अंतराळ संशोधन, पर्यावरण आणि संरक्षण मंत्रालय, असा त्यांचा क्रम आहे. त्याच्यानंतर 1989 मध्ये जे 18वे कॅबिनेट सचिव म्हणून आणि नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती. सगळ्यात महत्त्वाचा कार्यकाळ त्यांच्या कारकिर्दीतला तो आहे, तो म्हणजे 1990 ते 1996 मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ते राहिलेले होते. रेमन मॅग्सेसे पुरस्कार 1996 ला. 1997 साली ना त्यांनी राष्ट्रपती पदासाठी ना निवडणूक लढवली होती. कोणाच्या विरोधात लढवली होती? तर KR नारायणन यांच्या विरोधामध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. त्याच्यानंतर 1999 साली लोकसभा निवडणूक लढवली, त्यामध्ये अडवाणी यांच्या विरोधात ते लढवलेली होती आणि 12 नोव्हेंबर 2019 रोजी त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर हा एक त्यांचा कार्यकाळ आहे. TN शेषन जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक, ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता त्यांच्याबद्दल जर लक्षात जर ठेवायचं असेल तुम्हाला, तर काय गोष्टी
लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर हा कार्यकाळ जो आहे ना त्यांचा एक्झॅक्ट डेट सहित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तो म्हणजे 12 डिसेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1996. आय थिंक 12 डिसेंबर हा शरद पवार आणि युवराज सिंग यांचा बर्थडे आहे, असं माय प्रिडिक्शन. ओके. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे प्राध्यापक मोहन आपटे यांचं निधन झालेलं आहे. आता हे कोणत्या राजहंस प्रकाशनाचं जे विज्ञान विषयावरचे ना 40 पेक्षा जास्त विज्ञान ग्रंथांचं लेखन मोहन आपटे यांनी केलेलं आहे. यांचा जन्म 5 डिसेंबर 1938ला कुवेशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे यांचा मृत्यू वयाच्या 81 वर्षी झालेला आहे. त्यांनी एकूण 75 पुस्तके प्रकाशित केलीत. त्याचबरोबर मराठीबरोबर त्यांनी इंग्रजीमधून सुद्धा पुस्तकं प्रकाशित केली. जवळजवळ 9 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे त्यांनी 1966 ते 1998 या काळामध्ये भारतीय विद्याभवन सोमानी महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राचं अध्यापन केलेलं आहे. आता त्यांच्या काही महत्त्वाची पुस्तकं त्यातली जर बघितलं तर त्याच्यामध्ये अण्वस्त्रांचा मृत्यूघोष, अग्निनृत्य, अवकाशातील भ्रमंती भाग 1, 2, 3 या पुस्तकांना त्यांचा उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार मिळालेला आहे. हा पॉईंट तुम्हाला परीक्षेसाठी इम्पॉर्टंट ठरू शकतो. तो म्हणजे कोणती पुस्तक आहेत की ज्या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय राज्य पुरस्कार मिळालेला आहे त्यांची, मोहन आपटे सरांची. तर अण्वस्त्रांचा मृत्यूघोष हा पहिलं पुस्तक, अग्निनृत्य, अवकाशातील भ्रमंती 1, 2, 3 या पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर मला उत्तर हवंय ही जी 11 पुस्तकांची मालिका होती ना, तर त्याच्यामुळे ते जास्त गाजलेलं आहे. त्याचा क्रम होता मला उत्तर हवंय, हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर 2005 साली त्यांना एक पुरस्कार देण्यात आला होता. तो म्हणजे भास्कराचार्य यांच्या नावानं दिला जाणारा भास्कर पुरस्कार दिला गेला होता. म्हणजे खगोलशास्त्रातल्या योगदानासाठी खगोल मंडळानं हा पुरस्कार दिला होता. तर मोहन आपटे सरांच्या बद्दल एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आणि शेवटचा या टॉपिक लेसन मधला, तो म्हणजे डॉक्टर वशिष्ठ नारायण सिंह यांचं निधन झालेलं आहे. आता हे बिहारचे महान गणिततज्ञ म्हणून त्यांचं ओळख आहे आणि 1962 मध्ये त्यांनी ना नेटर हार्ट विद्यालयातून मॅट्रिक परीक्षा पूर्ण केलेली होती. आता दुसरं लक्षात घ्या, महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा ते घेत होते पाटणा विज्ञान महाविद्यालयामधून, तर तिथे ते वैज्ञानिक जी या नावानं ते प्रचलित होते. अमेरिकेचे गणितज्ञ जॉन केली यांच्याशी त्या दरम्यान त्यांची ओळख झाली आणि केली यांनी त्यांना सिंह यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं होतं स्वखर्चानं. वशिष्ठ सिंह यांनी आईन्स्टाईन यांचा जो E=mc² हा जो सिद्धांत आहे, E=mc² हा जो सिद्धांत आहे ना, तो खोडून काढला होता असे म्हणतात. पण त्यांचं पुरावे नाही तोपर्यंत त्यांचे ते झालेलं नाही सक्सेसफुल. फक्त एवढं लक्षात असू द्या की वशिष्ठ सिंह यांच्याबद्दलच्या काही गोष्टी महत्त्वाचं निधन झालेलं आहे, चर्चेतल्या व्यक्तीपैकी एक आहेत. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतो. याच्यामध्ये बरेच असे महत्त्वाचे पॉईंट आहे. त्यामध्ये काश्मीरची पोलादी स्त्री, तुम्ही जर याच्या अगोदर कधी ऐकलं असेल तर जरूर लक्षात ठेवा, परीक्षेला होते इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या लेसनमध्ये एवढेच पॉईंट आपण कव्हर करतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.